हॅलो फ्रेंड्स, मॅथ विथ रघु सर मध्ये आपलं स्वागत आहे. बघा काय म्हणते, एमपीएससी ग्रुप सी मेस 2026 चा प्रश्न किती मोठा आहे. मोठा नाहीये, थोडस वाचायला तुम्हाला वेळ लागतो, पण एकाच वेळेस वाचून समजून घेतलं तर खूप सोपा प्रश्न आहे. बघा काय म्हणते, एका महाविद्यालयातील नियमित प्राध्यापकांच्या एका महिन्याच्या पगारांची सरासरी आहे. बघा, प्राध्यापकांच्या एका महिन्याची सरासरी दिलेली किती, 80,000 आहे, आणि कंत्राटी प्राध्यापकांच्या एका महिन्याच्या पगाराची सरासरी 60,000 आहे. हे बघा, परमनंट आणि टेम्पररी, ठीक आहे. आणि दोघांच्या सरासरी काढली असता किती आले, 68,000 आहे. ही दोघांची सरासरी आहे. तर मी हे बघा, आता हे 3 शून्य 3 शून्य 3 शून्य इथंच काटले. कसे, हे 3 शून्य 3 शून्य हे 3 शून्य लिहायची गरज नाही. आपण याला काय करू, मिक्सर अँड ॲलिगेशनच्या पद्धतीने. हे बघा, हे 80 आहेत परमनंट टीचर, कोणते आहेत, परमनंट आहेत. 60 कसे आहेत, कंत्राटी आहेत, कंत्राटी. आणि दोघांची सरासरी किती आली, मध्ये लिहायचं 68 आहे. ठीक आहे. तुम्हाला म्हणाले की कंत्राटी प्राध्यापकांची टक्केवारी काढा म्हणाले, कंत्राटी. आता बघा, हे 60 जे मोठा आहे त्याच्यातून वजा करायचं. तर 60 मोठा आहे का 68, 68 मोठा आहे. 68 मधून 60 गेलं, किती उरला, 8 उरले. ठीक आहे. 80 मधून 68 गेला तर 12 उरतो. आता हे म्हणजे 8 लोक परमनंट आहे आणि कंत्राटी लोक 12 आहे. टोटल किती आहे, 8 आणि 12 20 आहे टोटल. 8 आणि 12 किती आहे, 20 आहे. त्यानं म्हणते कंत्राटी कर्मचाऱ्यांची टक्केवारी काढा. कंत्राटी किती आहे, 12 आहे, गुणिले 100 टक्केवारी निघते. 20 5 100, 12 5 60. ऑप्शन नंबर 3 हे तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्नाला वेळ लागत नाही. तुम्हाला हे कळलं असलं, एवढंच करायचं होतं. एकदम साधा प्रश्न होता. फुकटचे 2 मार्क मिळाले. आज ते व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद.